महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती गंभीर आहे याबद्दल दुमत नाही. आता मणिपूरसारखी परिस्थिती होऊ नये अशी आमची प्रार्थना आहे. मणिपूरकडं मोदी अजूनही गेलेले नाही, पण कायदा सुव्यवस्था परिस्थिती ढासळलेली आहे, दिवसेंदिवस ढासळलेली आहे. गुंडांना पाठीशी घातली जाते. सरकी देवाणघेवाणीचे जमिनीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. मुंबईची विक्री चालू आहे. यामध्ये पवारसाहेबांनी जी चिंता व्यक्त केली आहे ती भावना मी समजू शकतो. अर्थात महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. मणिपूरसारखं पंतप्रधानांना त्याला मारावर सोडता येणार नाही, परंतु कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली आहे ती दखल केंद्राने घेतली पाहिजे. आज पवारसाहेबांनी अमित शहाना जे बोलले त्यातून सगळं बरंच काही स्पष्ट होतं की कशा प्रकारचे लोक प्रशासन करतायत, राज्य करतात. एकूणच आपण महाराष्ट्रात सत्तेचं फोडाफोडी करून राजकारण सगळं बघत आलेलं आहे. अनिल देशमुखांना काही दिवस तुरुंगात राहावं लागलं तर अनिल देशमुखांनी गौप्यस्फोट केलेत. यामध्ये प्रामुख्याने मिरजचं समित कदम या नाव पुढे येतंय आणि त्यामध्ये ते देवेंद्र फडणवीसांचे जवळ आहेत आणि त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे असं अनिल देशमुख म्हणतात. आणि त्यांच्याकडनं एक प्रतिज्ञापत्र गेलं होतं आणि या प्रतिज्ञापत्रावर सध्या राजकारण सुरू. ही चर्चा मी टीव्हीवर ऐकलेली आहे. हे दोन व्यक्तीचा प्रश्न आहे. अनिल देशमुखांनी अत्यंत गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आहे. त्यांनी फोनवर बोलून सांगितलेले असेल. मला वाटतं या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांचं काय मत आहे, काय म्हणणं आहे हे आलं पाहिजे. तर हा आरोप अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे खोटे आरोप करून लोकांना गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवायचं विरोधी पक्षाच्या नेत्यांना ही की आपली संस्कृती नाही, आपली परंपरा नाही आहे. हे प्रकरण जर खरं असलं तर अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्राची जनता निश्चितच या प्रकारची निवड. राजकारणामध्ये आपण तो पातळी घसरते. महाराष्ट्रातल्या राजकारणाची पुरोगामी म्हणतोय सुसंस्कृत. त्यामध्ये अनिल देशमुखांनी जे आरोप केल्यामध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार ठीक होतं, परंतु आदित्य ठाकरेंना सुद्धा यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होणं म्हणजे आरोपाबद्दल मला काय माहिती नाही, त्यामुळे मी काही बोलणार नाही. त्यांनी जे आरोप केले तुम्ही ऐकलेले मी ऐकलेले, तर त्याची सत्यता आहे का नाही, खरं आहे खोटं आहे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पाहिजे. पण ह्या इतक्या खाली पातळीपर्यंत राजकारण चाललेलं आहे. आज आमदारांची खरेदी केल्याशिवाय सरकार करत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती व्यवहार झाला हे तुम्ही ऐकलेलं. किती मतं पावण्याची फोडली. सुसंस्कृत राजकारण करायचंच नाही असा निर्णय जर भारतीय जनता पक्षाने आणि RSSने घेतला असेल तर याची महाराष्ट्राची जनता निश्चितच या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नोंद घेईल. मराठा आरक्षणाबाबत आपण सध्या सर्व बघतोय. तुम्हीच एक काळ 2014ला अध्यादेश काढला, हा सर्व इतिहास आहे. परंतु सध्या जे मराठा आरक्षण मनोज जरांगेंनी नेतृत्व करतायत आणि त्यांच्यावरती आता आरोप होऊ लागलेत आणि शरद पवारांचे जुने दाखले देऊन चोराच्या उलट्या बोंबा असा आरोप शरद पवारांच्या होतोय. काय वाटतंय, राजकारणातनं आरक्षण मिळणार की राजकारण होणार? हे पण कुणी कोणावर काय आरोप करते त्यावर मी काही बोलणार नाही. प्रश्न असा आहे की मी पहिल्यांदा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 1960ला 2010मध्ये 50 वर्षानंतर या प्रश्नाला हात घातला. माझ्या आधी खूप मोठे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांना त्या प्रश्नामध्ये लक्ष घालता आलं नाही. मी घातला आणि 2014ला मराठा समाजाला 16% आरक्षण द्यायचा आदेश काढला. तेव्हा मी सांगितलं होतं आमचं सरकार गेलं तरी आरक्षण टिकणार नाही. तसंच झालं. खेळवायचं चाललेलं आहे. हे कायदा केला, तो कायदा केला, काय केला, कशाला जरांगे पाटलांना आंदोलन का करावं लागते? कारण मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. एकनाथ शिंदेने जरांगे पाटलांना जे आश्वासन दिले ते जाहीर केलं पाहिजे. की काय आश्वासन दिलं होतं ते त्यांचं समाधान झालं होतं. आता ते पुन्हा उपोषणाला का बसले? कुणी कोणाला फसवलं? आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी एकमेकावर आरोप केली की आम्हाला फसवलं. आता जरांगे पाटलांना तुम्ही काय आश्वासन दिलं, त्यांना कसं फसवलं तेच जनतेला एकदा सांगा. त्यामुळं मला वाटतं की या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष कुणाचंही समाधान करू शकत नाही. फक्त राजकारण करायचं. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला बारामतीमध्ये काय आश्वासन दिलं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोकांची मतं आपल्याला विकत घेऊ शकतात, पैशाने घेता येतात, आमदारक्यात देऊन लोकांना विकत घेता येतं. हे भारतीय जनता पक्षाचं फार काळ राजकारण टिकणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.